ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. चुकूनही या 3 गोष्टी पत्नीला सांगू नका. जर ह्या गोष्टी पत्नीला सांगितल्या तर तुम्ही कायमचे गरीब आणि दुःखी राहाल. त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ते आपण या कथेद्वारे पाहूयात. पूर्वीच्या काळची कथा आहे. सुरेश नावाचा एक व्यक्ती होता. सुरेश मनानं अतिशय निरागस आणि अतिशय साधा होता. त्याने आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नव्हते. तो अगदी सरळ मार्गी चालणारा होता. सुरेशची पत्नी विसराळू स्वभावाची होती. तिला एखादी गोष्ट किती वेळा जरी समजावून सांगितली की ही गोष्ट इतरांना सांगू नकोस, तरी देखील तिला जर कोणी जास्त लाडीगोडीत विचारले तर ती लगेच सर्व सत्य ओकत असे. सुरेशला 2 लहान मुले देखील होती. सुरेशने आपल्या पत्नीपासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नव्हती. सुरेश हा एकटाच त्याच्या घरात कमावता माणूस होता. सुरेश खूप काम करत असे, पण त्याला हवा तसा मोबदला कुठेही मिळत नसे. त्यामुळे त्याची नेहमी मिळकत ही जेमतेम घर चालवण्यापुरती असत असे. त्याच्याशिवाय गावात कुणीही गरीब नसल्यामुळे सर्वजण सुरेशची पत्नी आणि सुरेश गरीब असल्याची खिल्ली उडवत असत. सुरेश आपल्या गावातील एका सावकाराच्या शेतावरती काम करत असे. तो कष्टाळू स्वभावाचा असल्यामुळे दिवसभर मरमर काम करत असे. सावकार त्याला मिळकत मात्र खूप कमी देत असे. सुरेश त्यामुळे कसेबसे आपले कुटुंब चालवत होता आणि त्यांना त्याच्यातून 2 वेळचे जेवण मिळत होते. पण एके दिवशी काही कारणास्तव ज्या सावकाराकडे सुरेश काम करत होता तो सावकार सुरेशला म्हणाला, सुरेश, आता उद्यापासून तुला कामावर येण्याची गरज नाही, कारण आम्ही तुझ्या जागी दुसऱ्याला ठेवले आहे. त्यामुळे मी तुला यापुढे कामावर ठेवू शकणार नाही. तू तुझा पगार घेऊन जा. त्यानंतर सुरेश सावकाराकडून पगार घेतो आणि आपल्या घरी येतो. सुरेश खूप दुःखी होता. घरी येऊन तो पत्नीला पैसे देतो तेव्हा त्याची पत्नी खूप आनंदी होते. पण त्यानंतर जेव्हा सुरेश त्याच्या पत्नीला सांगतो की माझी नोकरी गेली, तेव्हा ती नाराज होते आणि त्या दिवसापासून सुरेश घरातच राहू लागतो, कारण सुरेश आता काहीच काम करत नव्हता. त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले, पण सुरेशला काहीच काम मिळत नव्हतं आणि सावकाराने दिलेले जे पैसे होते ते पण हळूहळू खर्च होत होते. त्यानंतर सुरेश विचार करू लागला की आता आपण घर खर्च कसा चालवणार. आपल्या घरात मी एकटाच कमावता व्यक्ती आहे आणि मला काहीतरी करावे लागेल, अन्यथा आपण उपाशी मरू. तो बऱ्याच ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीही त्याला काम देत नाही. असे बरेच दिवस निघून गेले आणि मग एक वेळ अशी आली की सुरेशच्या घरात खायला एक दाणाही शिल्लक नव्हता. सुरेश खूप दुःखी होता आणि मग मनातल्या मनात स्वतःला शिव्या देत राहतो. आणि एके रात्री सुरेश, त्याची बायको आणि मुलांसोबत त्यांना उपाशी झोपावे लागते. दुसऱ्या दिवशी पहाट होताच सुरेश घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या जंगलात जातो. सुरेश लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असताना सुरेशला एक ऋषी दिसतात. सुरेश ऋषींना पाहताच त्यांच्याजवळ जातो आणि सुरेशला पाहून ऋषी आपले डोळे उघडतात. सुरेश त्या विद्वान ऋषींना नमस्कार करतो आणि नमस्कार केल्यावरती त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, गुरुदेव, माझ्या घरात खायला अन्न पाणी नाही. माझी पत्नी आणि मुले उपासमारीने मरत आहेत. कृपया मला काहीतरी मार्ग दाखवा. अशी विनंती केल्यानंतर ते ऋषी सुरेशकडे पाहतात आणि सांगतात की तू खूप सरळ साधा माणूस आहेस. तू आजपर्यंत आयुष्यात कोणतेच पाप केले नाहीस. त्याचा स्वभाव पाहून ऋषी सुरेशला म्हणतात की हे पुत्र, आज मी तुला एक अशा झाडाविषयी सांगणार आहे. जर तू त्या झाडाजवळ गेलास आणि त्या झाडाजवळ जे काही मागशील ते झाड तुला देईल, आणि जर तू त्या झाडाचा एक छोटासा भाग, अगदी लाकडाचा तुकडा तोडला तर ते सोन्यामध्ये बदलेल, आणि अशा रीतीने तू तुझे घर चालवू शकतोस. तू तुझ्या घरची गरिबी दूर करू शकतोस.
पण ऋषी सुरेशला हे देखील सांगतात की जर तू हे इतर कोणालाही सांगितलंस तर ते झाड पुन्हा तुला काहीही देणार नाही. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सुरेश त्या झाडाजवळ जातो. झाडाजवळ गेल्यावर सुरेशला त्याची बायको आणि मुलांची आठवण येते आणि मग सुरेश आधी त्या झाडाजवळ धान्याचे पोतं मागतो. तेव्हा अचानक धान्याचं एक पोतं सुरेश समोर येतं. सुरेश ते पोतं घेऊन घरी जातो आणि बायको मुलांना जेवण खायला देतो आणि स्वतः जेवण करतो. त्या दिवशी सुरेश आपल्या पत्नीला आपण धान्य कुठून आणले हे सांगत नाही. दुसऱ्या दिवशी सुरेश त्या झाडापासून 5 सोन्याची नाणी मागतो आणि सुरेशने मागितल्याबरोबर लगेच ते झाड त्याला 5 सोन्याची नाणी देतो. सोन्याची नाणी मिळवल्यावरती सुरेश खूप आनंदित होऊन आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर सुरेश आपल्या पत्नीला 5 सोन्याची नाणी देतो. नाणी पाहून सुरेशची पत्नी खूप आनंदित होते. ती त्याला सारखी विचारणा करते की हे नाणी कुठून आणली. त्यानंतर सुरेश आपल्या पत्नीला सर्व गोष्ट सांगतो. पत्नीपासून तो कधीही काहीही लपवत नाही. पण तो हे विसरला की त्याची पत्नी विसरभोळी आहे. त्याची पत्नी शेजारच्यांना सर्व काही सांगते. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले. सुरेश रोजच त्या झाडापासून 5 सोन्याची नाणी मागू लागला आणि मग एके दिवशी सुरेश शेवटी त्या झाडाकडे 1000 सोन्याची नाणी मागतो. नाणी मागताच सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं पोतं लगेच सुरेशच्या समोर येतं. सुरेश बैलाच्या पाठीवर सोन्याची नाणी ठेवतो आणि आपल्या घरी येतो. सोन्याची नाणी आणि त्या विद्वान ऋषींचा आशीर्वाद मिळवल्यावर सुरेश काही दिवसातच श्रीमंत होतो. त्याला भरपूर पैसे मिळतात. सुरेश जिथे काम करायचा त्या सावकारापेक्षा जास्त प्रगती त्याने केली आणि सुरेश त्यांच्याही पेक्षा श्रीमंत झाला. हे सर्व पाहून सुरेशचे सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्यांना प्रश्न पडला की इतका श्रीमंत हा कसा काय झाला. जर कोणी सुरेशला विचारले की तू इतक्या लवकर श्रीमंत कसा काय होत आहेस तर सुरेश सत्य कोणालाही सांगत नव्हता. कारण विद्वान ऋषींनी सुरेशला तसे सांगण्यापासून मनाई केली होती. पण त्यांनी सुरेशला न विचारता सुरेशच्या पत्नीकडून ही बाब विचारण्यास सुरुवात केली. सुरेशच्या पत्नीने मागचा पुढचा विचार न करता गावकऱ्यांना सर्व गोष्ट सांगितली की माझ्या पतीकडे पैसे कुठून येतात. पुढच्या दिवशी सुरेश पुन्हा सोन्याची नाणी घेण्यासाठी त्या झाडाकडे जातो. तेव्हा ते झाड सुरेशला नाणी देत नाही. सुरेश अनेक वेळा त्याच्याकडून मागतो पण झाड यावेळेस काहीच देत नाही. त्या दिवशी सुरेश रिकाम्या हातानेच घरी जातो. दुसऱ्या दिवशी सुरेश पुन्हा झाडाजवळ जातो. तेव्हा त्या दिवशीही सुरेश प्रत्येक वेळी झाडाला मागत असतो पण त्याला काहीच मिळत नाही. आणि मग तो निराश होऊन त्याच्या घरी येतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की आज मी झाडाजवळ गेलो होतो परंतु झाडाने आज काहीही दिले नाही. तू झाडाबद्दल कोणाला काही सांगितलं आहे का. तेव्हा पत्नी सुरेशला सांगते की गावकऱ्यांनी मला विचारले की तुझ्याकडे एवढे पैसे कसे येतात. तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. पत्नीकडून हे ऐकून सुरेशला समजले की हे खरे असो किंवा नसो हे सर्व दुष्कृत्य ते केवळ त्याच्या पत्नीचेच आहे. त्यानंतर सुरेश आपल्या पत्नीला खूप बरे वाईट बोलतो आणि मग असेच बरेच महिने निघून जातात. सुरेशजवळ असलेले पैसे हळूहळू खर्च होतात आणि काही महिन्यातच तो पुन्हा गरीब बनू लागतो. त्याची परिस्थिती पुन्हा तशीच होती जशी पूर्वी होती. त्याच्या घरात खाण्यासाठीही अन्न उरत नाही. एक दिवस पुन्हा जेव्हा सुरेशची पत्नी आणि त्याची मुलं रात्री उपाशी पोटी झोपतात तेव्हा सुरेश आपल्या पत्नीला शिव्याशाप देऊ लागतो आणि पत्नीला सांगतो की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. मी तुला सांगितलं नसतं तर हा दिवस बघावा लागला नसता असं सुरेश आपल्या पत्नीला सांगतो. एके दिवशी सुरेश पुन्हा त्या साधूला शोधण्यासाठी जंगलात जातो पण संत जंगलात सापडत नाहीत. बराच वेळ त्या साधूला शोधत असतो आणि नंतर काही तासांनी त्याला ते ऋषी दिसतात.
सुरेश साधूंना भेटतो. त्यांच्या पाया पडून रडू लागतो, विनवणी करू लागतो आणि म्हणू लागतो की हे गुरुदेव, माझ्याकडून अशी चूक झाली ज्यामुळे तुम्ही माझ्यावर रागवले. तुम्ही माझे दाता आहात, तुम्ही माझे निर्माता आहात. माझी चूक माफ करा. आणि माझ्या एकाच चुकीमुळे आज माझी मुले उपाशी आहेत. देवा, मला मदत करा. विद्वान संत सुरेशला सांगतात की सुरेश, जर असे असेल तर मी तुला क्षमा करतो, पण आज मी तुला 3 गोष्टी सांगणार आहे. प्रत्येक पुरुषाने आपल्या आयुष्यातल्या या 3 गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत. जो मनुष्य या गोष्टी त्याच्या पत्नीला सांगतो तो मनुष्य जीवनात सदैव दुःखी राहतो, जीवनात सदैव गरीब राहतो. त्यानंतर विद्वान संत सुरेशला म्हणतात, सुरेश, आजपासून या 3 गोष्टींची अंमलबजावणी केली तर चांगले दिवस पुन्हा येतील. तुला पूर्वी जेवढे पैसे मिळाले होते तेवढे पैसे मिळू लागतील. ते संत सुरेशला पहिली गोष्ट सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला त्याच्या उत्पन्नाचे साधन सांगू नये. कारण जर तुम्ही तुमच्या बायकोला कमाईचे स्रोत सांगून तुमच्या कमाईबद्दल सांगाल तर ती त्याबद्दल संपूर्ण गावात बढाई मारेल आणि ती स्वतःची प्रशंसा करून घेईल. ती लोकांना कमावण्याचे स्रोत सांगेल आणि त्यात नुकसान तुमचेच होईल. दुसरी गोष्ट, कोणत्याही पुरुषांनी आपली कमजोरी आपल्या पत्नीला सांगू नये. कारण जो पुरुष आपली कमजोरी आपल्या पत्नीला सांगतो तो स्वतःच फसतो. कारण जर तुम्ही तुमची कमजोरी तुमच्या पत्नीला सांगाल तर ती तुमच्या कमजोरीमध्ये तुम्हाला पकडेल आणि तुम्हाला तेच काम करायला लागेल आणि प्रत्येक वेळा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही तुमची कमजोरी तुमच्या पत्नीला सांगितली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी पश्चाताप होईल. त्यामुळे कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला आपली कमजोरी कधीही सांगू नये. त्यानंतर विद्वान ऋषी सुरेशला तिसरी गोष्ट सांगतात. तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला आपल्या जीवनात झालेल्या अपमानाबद्दल सांगू नये. जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला आपल्या अपमानाबद्दल सांगितले तर ती प्रत्येक लहान सहान भांडणात ते उकरून काढून तुम्हाला त्रास देईल. म्हणून जर तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या अपमानाबद्दल सांगितले तर त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत नुकसान होईल. या 3 गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत. अशा पद्धतीने विद्वान साधू सुरेशला या 3 गोष्टी सांगतात. सुरेशने सांगितलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवून आणि मग त्याच्या घरी जाऊन या 3 गोष्टींची अंमलबजावणी सुरू करतो. त्यानंतर लवकरच सुरेशला चांगले दिवस परत येऊ लागतात आणि तो पुन्हा प्रगती करतो आणि आता त्याचे जीवन आनंदाने व्यतीत करतो. तर आजची ही कथा आवडली असेल, आजचा हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.